आपण पाहत आहात लोकप्रवाह न्यूज 24 तास प्रत्येक घडामोडीवर लोकप्रवाहाची नजर। देवळा तालुक्यातील लोहणेर गावात भटक्या कुत्रे आणि मांजरींना विषारी द्रव्य मिसळलेले चिकन खाऊ घालून ठार मारल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे। या घटनेत तब्बल 21 कुत्रे आणि 2 मांजरींचा मृत्यू झाल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासात समोर आले आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 12 ऑगस्ट रोजी सायंकाळी 7:30च्या सुमारास लोहणेर गावातील 2 व्यक्तींनी चिकन खरेदी करून त्यामध्ये काहीतरी विषारी द्रव्य मिसळले। त्यानंतर हे चिकन गावातील भटक्या कुत्रे आणि मांजरींना खाऊ घातल्याचा आरोप आहे। 13 ऑगस्ट रोजी सकाळी गावातील विविध भागात मोठ्या संख्येने कुत्रे आणि मांजरी मृतावस्थेत आढळून आल्या। ग्रामपंचायतीच्या सफाई कर्मचाऱ्याने मृत प्राण्यांना एकत्र करून अमृतधामच्या मागील बाजूस खड्डा करून पुरल्याचे पोलिसांनी सांगितले। दरम्यान पोलीस पथक घटनास्थळी पोहोचले असता बालाजी मंदिराजवळ एक कुत्रा तडफडताना आढळला। त्याच्या तोंडातून फेस येत होता आणि पोलिसांच्या समक्षच त्याचा मृत्यू झाला। पोलिसांनी त्याचे शव ताब्यात घेऊन पशुवैद्यकीय दवाखान्यात शवविच्छेदनासाठी पाठवले। शवविच्छेदनादरम्यान नमुने घेण्यात आले असून पुढील तपासासाठी ते जतन करण्यात आले आहेत। या प्रकरणी पोलीस कर्मचारी सुरेश रमेश कोरडे यांच्या फिर्यादीवरून रमेश दादाजी आहिरे आणि मुकेश उर्फ पापा परदेशी दोघेही राहणार लोहणेर यांच्या विरुद्ध भारतीय न्यायसंहितेतील कलम 325 प्राण्यांचा क्रूरतेने छळ प्रतिबंधक कायदा 1960 मधील कलम 11(1) अ 11(1) आय तसेच मुंबई पोलीस कायदा कलम 119 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। घटनेमुळे लोहणेर परिसरात संताप व्यक्त होत असून प्राण्यांना विष देऊन ठार मारण्यामागील नेमका उद्देश काय होता तसेच वापरण्यात आलेले विषारी द्रव्य कोणते होते याचा तपास देवळा पोलीस करत आहेत।